आज राज्याचा 11वा अर्थसंकल्प अजितदादा पवार मांडणार आहेत। आपल्यासोबत रोहितदादा पवार आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बऱ्याच टीका टिप्पणी होत असताना राज्यामध्ये 2 लाख कोटींची तूट असताना अर्थसंकल्प सादर होतोय। कसं पाहताय अर्थसंकल्पाकडे आणि एक विरोधक म्हणून सरकारकडून लोकांना काय अपेक्षा काय म्हणाल? हे बघा, तूट तर आहेच। तुम्ही गेल्या वेळेचं जे बजेट प्रेझेंट केलं होतं त्यातून फक्त 42% जर निधी खर्च केला जात असेल तर त्याचा अर्थ सरकारकडे पैसा नाही। आता दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये लोकांना इतके मोठी आश्वासनं दिलेली आहेत। तुम्ही कर्जमाफी शेतकऱ्याची करणार असं सांगितलं होतं। आता आम्ही वाट बघतोय कर्जमाफी कधी करताय, आजच केली पाहिजे अशी आमची इच्छा आहे। भावांतर योजना म्हणजे समजा सोयाबीनचा, कपाशीचा, तुरीचा, कांद्याचा भाव जर पडला तर त्याचा जो फरक आहे उत्पादन खर्च आणि मार्केटचा तो आम्ही देऊ असं सरकारने सांगितलं होतं। त्या योजनेला 25,000 कोटी रुपये लागणार, त्याची वाट आम्ही बघत आहोत। महिलांना तुम्ही सांगितलं होतं 1,500 रुपये आम्ही लाडक्या बहिणी योजनेत देतो, आता आम्ही 2,100 करणार आहोत। तर ते तुम्ही करता का हे आम्ही थोडंसं आता बघणार आहोत। त्याचबरोबर आमच्या बेरोजगार युवांसाठी तुम्ही भत्ता चालू करणार होता, बेरोजगार भत्ता, त्याच्याबद्दल काय करत आहे हे बघणार। स्पर्धा परीक्षेचा 2 लाख भरती करणार होता, त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात। या सगळ्या गोष्टींकडे आमची अपेक्षा आहे। आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आहे, तर या जयंतीनिमित्त तुम्ही काय नियोजन, आयोजन आणि पैशाचं प्रोव्हिजन करताय हे आम्हाला बघायचं आहे। साखर कारखानदार आहेत आणि विशेष करून जे आमदार आहेत ज्यांचे कारखाने त्यांना 1100 कोटी रुपये निधी दिल्याचं बोललं जात आहे। कसं पाहता याकडे? आणि बरीच टीका टिप्पणी यावर सुद्धा होते। आता काही कारखाने एकदम एफिशियंट आहेत, एकदम चांगल्या पद्धतीने चालवले जातात, त्यांना तुम्ही निधी देत नाही मदतीला। आणि दुसऱ्या बाजूचा जे डब्यात गेलेत नाही तर जे अडचणीत आहेत, ज्यांना अर्थकारण नीट जमलं नाही अशांना तुम्ही मदत करता। ते कुठला पैसा आहे? तर सामान्य लोकांचा पैसा, तो तुम्ही का देता? कारण फक्त ती लोक सत्तेत आहेत। मग असा भेदभाव कशाला? सगळ्यांना तुम्हाला द्यायला काय जातं आहे? सगळ्यांना तुम्ही मदत करा, शेतकऱ्याचा फायदा तिथं होणार आहे। पण जर तोंड बघून तुम्ही मदत करणार असाल तर मग तुम्ही राजकीय भूमिका लोकांच्या पैशावर घेताय आणि लोकांचा पैसा हा फक्त राजकीय भूमिका नाहीतर राजकीय नेत्यांना पाठबळ नाहीतर त्यांचं इगो सांभाळण्यासाठी तिथं देताय असं आपल्याला म्हणावं लागेल। नक्कीच रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडतायत, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जात आहेत, अमोल मिटकरी त्यांना ऑफर देतात, म्हणतात की आमच्या पक्षात या अजूनही वेळ गेली नाही। मग आता एक टेबल लावा, त्या टेबलवर अजितदादांचे नेते बसवा, शिंदे साहेबांचे नेते बसवा आणि भाजपचे नेते बसवा आणि मग दंगेकर साहेबांना पुढे ठेवा। जो चांगली ऑफर देईल त्यांच्याकडे ते जातील। त्याचा अर्थ ऑफर असल्याशिवाय कोणी जात नसेल। माझं एकच दंगेकर साहेबांना म्हणणं आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने गेल्यावर निवडून दिलं होतं ते एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात निवडून दिलं, एका विचारासाठी निवडून दिलं होतं। ठीक आहे, आता EVM, पैसा ह्या बऱ्याच गोष्टी असतील, त्यामुळे सहजपणे तुम्ही विचार सोडणं पण योग्य नाही। काय गोष्टी होत असतात पार्टीमध्ये ते आपण नंतर बघू, पण आज काय खरं होतं हे आपल्याला बघावं लागेल। पण ऑफर म्हणजे काय ऑफर हे कुठेतरी लोकांना सांगावी। रोहितदादा, महात्मा ज्योतिबा फुले यांना आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न दिला जातो तशी मागणी केली आहे, पण याला कुठेतरी विरोध दर्शवला आहे का छगन भुजबळ यांनी? असा प्रश्न निर्माण होतोय। ते महात्मा आहेत, त्यांना भारतरत्न देऊन खाली आणू नका असं छगन भुजबळ म्हणतात। कसं पाहायचं या टीकेकडे किंवा या प्रतिक्रियेकडे? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना पण ती पदवी नाही तर ते जे काही अवॉर्ड असतं म्हणजे ते एक सर्वोच्च अवॉर्ड या देशातलं आहे, त्यामुळे महात्मा तर आहेतच। पण माझं एक मत आहे की हे जे भारतरत्न पदवी आहे म्हणजे रत्न आहेत, ते आपल्या मनातले रत्न आहेत, आपल्या विचाराचे रत्न आहेत। त्यामुळे ती रत्न जे पद आहे नाही तर तो जे काही पदवी आहे ती लोकशाही अण्णाभाऊ साठेंना सुद्धा दिली पाहिजे, तिथं महात्मा फुलेंना पण दिली पाहिजे। त्यामुळे हा महामानवांचा कुठेतरी एक म्हणतो ना की त्यांच्या विचाराला ताकद ही याच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे। लोकांची इच्छा आहे त्यामुळे त्याला काही विरोध करायला नको असं वाटतं। काल राज ठाकरे यांनी जे विधान केलं महाकुंभबद्दल, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीनं ते बोलले आता त्यांची तुलना त्यांच्या आजोबांशी सुद्धा केली जाते। तर बघा, माझं एवढंच म्हणणं आहे की ते पोल्युशनच्या बाबतीत बोलत होते का त्या भावनेंच्या बद्दल बोलत होते नाही तर धार्मिकतेच्या बद्दल बोलत होते बघावं लागेल। त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्यामुळे अनेक लोकांच्या धार्मिक भावना या नक्कीच दुखावल्या गेल्यात। त्यामुळे स्टेटमेंट देत असताना जबाबदारी स्टेटमेंट देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। मी स्वतः महाकुंभला गेलो होतो, पवित्र पाण्यामध्ये तिथं स्नान घेतलं, डुबकी लावली, आशीर्वाद घेतला, ताकद घेतली। तिथून येत असताना हजारो लिटर गंगाजल हे महाराष्ट्रामध्ये मतदारसंघातल्या लोकांसाठी तसंच माझ्या सहयोगी आमदारांसाठी, विरोधी असू नाही तर स्वपक्षातले असू, पदाधिकारी, पत्रकार, ह्या सगळ्यांसाठी मी तिथून आणलं होतं। पण आणत असताना जे पाणी आणलं त्याच्यामध्ये जे पोल्युशन म्हणजे आता फॅक्टरीमध्ये पोल्युशन नाही तर शेतीतून जे पाणी जातं त्याच्यामुळे पोल्युशन, त्याच्यामध्ये जे पोल्युशनच्या कण होते ते कुठेतरी फिल्टरच्या माध्यमातून मलासुद्धा तिथं काढावे लागले होते। कारण की ते जर पाणी बाळाला दिलं असतं, पिलं असतं, आंघोळ बाळाची त्याच्यामध्ये केली असते तर कुठे कोणाला काय अडचण होऊ नये, कारण त्या पाण्याची ताकद जबरदस्त आहे। तुम्ही फिल्टर केलं म्हणून तुमची ताकद कमी होते नाही तर हे होतं नाही, पण ते जे पोल्युशनचे कण आहेत
त्यासाठी हजारो कोटी आत्तापर्यंत खर्च केला गेला होता. तर माझं मत आहे ते 1000 कोटी गेले कुठं असा प्रश्न जर राज ठाकरे साहेब करत असेल तर ते योग्य आहे. पण ज्या पद्धतीने वक्तव्य केलं त्यामुळे नक्कीच भावना या अनेक लोकांच्या दुखावला गेला असं म्हणावं लागेल. सुरेश धस यांनी जे काही आरोप केले होते, धनंजय मुंडे म्हणतात की आता आईला जर मध्ये आणाल, आईवर खोटे आरोप कराल तर हे खपून घेतलं जाणार नाही. काल बारामतीतही मोर्चा निघाला, त्या ठिकाणी देशमुख यांच्या कुटुंबियांनी मागणी केलेली आहे की तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे संपूर्ण राज्य नाचतं आहे आणि कुठे त्यांना पाठीशी घालू नका. या दोन्ही प्रतिक्रिया खूप गरजेच्या आहेत तुमच्या. एकच मत आहे की नेत्यांपर्यंत ठेवा, राजकीय लोकांपर्यंत विषय ठेवा. तुम्ही जर कुटुंबाला या दुर्दैवाने म्हणावं लागतं या राजकीय चिखलामध्ये जर खेचत असाल कुणी पण तर हे योग्य नाही. त्यामुळे कुटुंबाला याच्यामध्ये आणू नका. जो कोणी राज्यकर्ता असेल, नाहीतर जो नेता असेल, जो आमदार असेल, नाहीतर जो काही राजकीय व्यक्ती असेल त्याला चुका केल्या असेल तर त्याला मात्र सोडायचं नाही. ही भूमिका सर्वच लोकांनी घेतली पाहिजे असं माझं तरी मत आहे. शेवटचा प्रश्न आहे, काल भारत विजयी झाला आणि न्यूझीलंडचा पराभव त्या ठिकाणी केला, कसं पाहता याकडे? आनंद झाला. मी विमानात होतो, 1.5 तास मला अपडेट येत नव्हते. आम्ही पायलटला विनंती केली होती की आम्हाला तुम्ही अपडेट द्या. दर 15 मिनिटाला ते अपडेट देत होते. आणि जेव्हा 6 मारला जातो, 4 मारला जातो, कारण तेव्हा बॅटिंगचा टाईम होता, आपण ते चेस करत होतो, तेव्हा एक वेगळा आनंद होत होता. आणि लँड झाल्या लगेच तिथं टी व्हीकडे जाऊन समोर उभं राहणं म्हणजे एक कुठेतरी भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला क्रिकेट आवडतं, एक भावनिक आपण विचार. क्रिकेट प्रेमी तर मी तर आहे, मला खेळायलाही आवडतं. पण माझं एकच मत आहे की धर्म आणि राजकारण हे मात्र क्रिकेट आणि स्पोर्ट्समधून बाहेर ठेवलं पाहिजे. अशी भूमिका याच्या आधी मी घेतली, आजही घेतली आणि उद्याही घेणार आहोत. काल हे दिसलं, कारण जे जे खेळाडू खेळले त्याबद्दल ज्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते ते सगळे खेळले. आता रोहित शर्मा ठीक आहे, कोणतरी काँग्रेसचे एक नेता आहे, त्याचा विरोध आम्ही केला होता, माफी मागितली नाही मागितली हे आम्हाला बघावं लागेल. पण रोहित शर्माने 76 स्कोअर तिथं काल केला. आता शेवटी खेळाडू असतो, भारताचा जो काही लोगो आहे, नाही तर भारताचा झेंडा खांद्यावर घेणं हे काय सगळ्यांना जमतं असं नाही. त्यांना जमतं. मोहम्मद सामी चांगला खेळला, बाकी चांगले खेळाडू तिथं खेळले. त्यामुळे हे सगळे चांगले एकत्रित खेळले, एका टीमसारखे खेळले म्हणून आपल्या हिंदुस्थानाला, आपल्या भारताला, त्या ठिकाणी इंडियाला तिथं तो कप मिळाला. आता विनंती करतो BCCIला, ICCला, म्हणजे जय शाह हे ICCमध्ये अध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करतो, BCCIला विनंती करतो की वर्ल्ड कप आणण्यासाठी ज्या पद्धतीचं सहकार्य तुमचं झालं तसंच ही ट्रॉफी आणण्यासाठी महाराष्ट्रात म्हणजे ते मुंबई, पुणे जिथं कुठं ते परवानगी देतील तिथं ते आलं पाहिजे आणि लोकांना ती संधी दिली पाहिजे. प्लेयरला अभिनंदन करण्याची, आभार व्यक्त करायचे, जल्लोषात स्वागत करण्याची संधी द्यावी अशी आम्ही विनंती ट्विट नाही तर व्यक्तिगत त्यांना मेसेज टाकून नक्कीच करू. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.